हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा आयोजित वंजारपाडा चषक 2025च्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आम्ही आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. 4 दिवसांची क्रिकेटची स्पर्धा आणि विकेटचं उद्घाटन आपण मुख्य क्रीडांगणावरती होताना पाहत आहोत. आवाज चेक करा. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा आयोजित वंजारपाडा चषक 2025 नुकताच आपण पाहिलं. प्रभाकरजी विर्ले साहेब अर्थातच सर्वांचे लाडके आप्पा यांच्या शुभ हातानं शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडलेला. त्याचबरोबर वंजारपाडा गावाचे माजी क्रिकेटपटू पांडुरंगजी मिसाळ यांच्या शुभ हस्ते आपण विकेटचं उद्घाटन या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पार पाडतात. हे कळम टीमचे खेळाडू आपण ऑन स्क्रीन पाहतात, जे पहिला उद्घाटनाचा सामना खेळण्यासाठी तयार होतात. त्यानंतर हे बडवल टीमचे काही खेळाडू इन फ्रेम तुम्हाला पाहायला मिळतील, जे फर्स्ट मॅचसाठी कळम टीमच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी रेडी होतील. उद्घाटन सोहळा आपण नुकताच पार पाडलेला आणि स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वी आपण राष्ट्रगीतानं सुरुवात करणार आहोत. क्रीडांगणावरती आपण पाहिलं विकेटचं उद्घाटन आपण केलेलं आहे. राष्ट्राचा सन्मान म्हणजेच आपला राष्ट्रगीत आणि त्याच राष्ट्रगीतानं आपण या ठिकाणाहून सुरुवात करणार आहोत. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण करूयात. त्यापूर्वी आपण गणरायाला नतमस्तक होऊयात, शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करूयात आणि या उद्घाटन सोहळ्याला नक्कीच या उद्घाटन सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण राष्ट्रगीतापासून सुरुवात करणार आहोत. ज्यांच्या कोणाच्या डोक्यावर कॅप्स असतील आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण कृपा करून कॅप्स उतरवा. सनग्लासेस जर आपण परिधान केले असतील तर सनग्लासेस देखील आपण काढा, हीच विनंती आम्ही आपल्याला करत आहोत. माझा आवाज इथपर्यंत पोहोचत असेल, जर कोणी प्रेक्षक बसलेला असेल तर आपण कृपा करून आपल्या राष्ट्राच्या सन्मानासाठी राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचं. परेड विश्राम. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की. तर उद्घाटन सोहळा नुकताच पार पाडलेला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. पहिला उद्घाटन सामन्याचा पहिला नाणेफेकीचा कौल आपण मुख्य मैदानामध्ये करणार आहोत. ग्रामस्थ मंडळ वंजारपाडा आयोजित वंजारपाडा चषक 2025 4 दिवसांची भव्य क्रिकेटची ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. आजचा पहिला दिवस आणि पहिला उद्घाटनाचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला बडवल बनाम कळम या दोन टीम मध्ये. पहिला टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. टॉस आपण करत आहोत. पहिला सामना हा
प्रत्येक दोन्ही संघाला 3-3 चेंडूंची पॅनल्टी देण्यात येत आहे, याची आपण नोंद घ्या. 4.3 चेंडू फक्त टाकले जातील. 4 षटकं आणि 3 चेंडू प्रत्येक इनिंग मध्ये टाकले जातील. त्या आधारेच तुम्ही डिसिजन घ्या, याची आपण नोंद घ्या. प्रत्येक दोन्ही संघाला 3-3 चेंडूची पॅनल्टी देण्यात आलेली आहे, याची आपण नोंद घ्या. 4.3 चेंडूचाच खेळ फक्त मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक इनिंग मागे होईल, याची नोंद घ्या. कळंब संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला. डिसिजन आमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचवा. मुख्य व्यासपीठाचं उद्घाटन आपण करत आहोत. 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण करत आहोत. गणरायाच्या प्रतिमेचं पूजन आपण करत आहोत मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. टॉस जिंकलेला कलम टीमनं काय डिसिजन आहे कॅप्टन? दोन्ही संघांना विनंती आपला प्रवेश निश्चित करून घ्या, त्यानंतरच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, याची नोंद घ्या. काय बॅटिंग का फील्डिंग? त्यांची बॅटिंग आहे. त्यांची टॉस आहे ना. हे एंट्री आहे आमच्या. बॅटिंग आहे फील्डिंग आहे. ते माझ्याकडे. लागले ना आता दोघांना पॅनल्टी. तू आधी आला असता त्यांना 3 बॉलची पेनल्टी लागली असती तुला. 18 रनची पेनल्टी झाली असती 3 बॉल मध्ये. 5.5 किती दिलं? त्या नको, तसं नको करू. हे घे ना. तुम्ही बघा ना द्यायला, मी सांगू. 500 दिलं. ए मंट्या जा ना, निसा टाइमपास रे तुझा. पण ग्राउंड मध्ये पाठवतो. हो ना, जरा निस्स घोड्या होत्या. आवाज नाही जात ना असं बोललेलं. हॅलो हॅलो हॅलो. अक्षराला पडवेल सगळा आवाज जातो. संपलं का? उतरा का लागलं खाले चालेल. नुकताच उद्घाटन सोहळा पार पडलेला आणि जे कोणी ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेण्यासाठी जॉईन झालेले आहेत. सामने थोडेशा उशिरानं सुरू होत आहेत, त्या कारणास्तव दोन्ही संघांना 3-3 चेंडूची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. वंजारपाडा चषक म्हटल्याच्या नंतर नेट आणि थेट नियम असतात हे खऱ्या अर्थानं संपूर्ण कर्जत तालुक्याला माहिती आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. बटन चालू केलं तू चालू कर. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. आवाज द्या. डीजे थोडा सायराट मंडप डेकोरेट. हॅलो चेक. हॅलो चेक. थोडासा आवाज देऊन इको दे ना नॉर्मल. हॅलो चेक. हॅलो चेक. दोन्ही टीमचे 12th मॅन मंचावरती असणं गरजेचं, याची आपण नोंद घ्या. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जे काही नियम वंजारपाडा चषकाचे दरवर्षीप्रमाणे असतात तेच नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 9:30ला पहिला चेंडू पडणं अनिवार्य आहे आणि दोन्ही संघ उपस्थित नसल्या कारणास्तव दोन्ही संघांना 3-3 चेंडूची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. 5 षटकांचे सामने आपण खेळवत आहोत.
2 षटकं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील. पहिला बॉलिंग पॉवर प्ले, सेकंड बॅटिंग पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू आउटफील्डमध्ये तर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू आउटफील्डमध्ये. बॉलर कोण आहे रे? स्ट्राईकला कोण player आहे? हा झालं चालू झालं बघा आता कलम आणि बडवल थोडं आयरिस वाढव. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठावरती असणं गरजेचं आहे. 12वे खेळाडू मॅच सुरू होण्याच्या पूर्वी मुख्य स्कोररच्या पाठीमागे अर्थातच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. याची देखील आपण नोंद घ्या. कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धूम्रपान करणार नाही याची आपण नोंद घ्या. अन्यथा तुम्हाला धावसंख्येची किंवा चेंडूची पेनल्टी लागू शकते. हा महत्त्वपूर्ण नियम वंजारपाडा चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लेट्स प्ले गेम ऑन. टाळ्यांच्या गजरानं स्वागत करूयात या पहिल्या चेंडूचं. फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये प्रोटेक्शन. मनोज त्या ठिकाणी उपस्थित होते पहिल्या बॉलवरती. ही पहिली सिंगल मिळत असताना मनोज जोमटे आउटफील्डमध्ये वायडिश लॉंग ऑनला फिल्डिंग करत असताना बरोबर काऊ फेसमध्ये पहिली सिंगल. पहिलं षटक प्रगतीपथावरती बॉलिंग मार्कवरती बबलू आलेत. हो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचत आहे. दोन्ही संघाला बिमरसाठी आपण रिव्ह्यू उपलब्ध करून दिलेला आहे याची आपण नोंद घ्या. बोलो तयार. राऊंड द स्टम्प्स लॉफ्ट करतात. खेळाडू दूर आहेत. त्यांना बीट करून चालला मिड विकेट सीमा पार. पहिला स्पर्धेचा षटकार. च्या दिशेने निघाला चेंडू सरळ सीमा पार. धावा आल्या 4. चौकार. त्या 12. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न मिडॉनला. हो चांगली फिल्डिंग प्रवीण होते. सिंगल कंप्लीट. कॉल सेकंडचा. रनआउटची चान्स आहे. धोक्याची धाव ठरू शकली असते. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे 14 या धावसंख्येवर. बोलत यार. हो लॉफ करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. मिडॉन आतमध्ये डीपमध्ये काऊ फेसला प्रोटेक्शन मनोज होते. सिंगल कंप्लीट. 1च्या मदतीनं टोटल पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ते 15 वरती. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. चांगला चेंडू आहे. कव्हर पॉइंटला शॉर्ट कव्हर पॉइंटमध्ये चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ इथून आटपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 16 बनवल्यात. लक्षात घ्या पहिल्या 4 षटकं तुम्हाला काही करून 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायच्यात. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायच्यात त्याची आपण नोंद घ्या. पहिला सामना तुम्ही एन्जॉय करत आहात बडवल बनाम कळम या 2 टीममध्ये. सेकंड मॅच दामद बनाम
दामद बनाम शेलू या दोन टीममध्ये पुढची मॅच असणार आहे. आम्ही दोन्ही टीमच्या पाठीराखे किंवा कॅप्टन जर ऐकत असेल तर त्यांच्यासाठी ही नम्रपूर्वक सूचना आहे की आपण मध्यंतरामध्ये टॉस होणार आहे याची आपण नोंद घ्या. बॉलर कोण आहे रे? पहिलाच बॉलवरती चौकारानं सुरुवात केलेली आहे. आता बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बळीच्या बॅटमधून आलेला चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे. ऋतिक आहे स्ट्रायकिंग एंडला 16 या धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि त्यानंतर आलेला सुंदर चौकार टोटल जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना मिड विकेट डीपमध्ये ठेवण्यात आलेला. लॉंग ऑनला वाईडिश प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ हो खोला टाकलेला चांगला चेंडू सेकंड ओव्हरमध्ये कुणालच्या वतीनं डॉट बॉल. वीस धावा पुस्तकावरती आहेत. मिड विकेट डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डमध्ये थर्ड मॅन. चांगला चेंडू जेलची शक्यता टर्न होते चेंडू पहिली वेगाने कंप्लीट केली कॉल सेकंडचा रनआउटची दाट शक्यता डायरेक्ट थ्रू कदाचित गरजेचा होता. दोन धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 22 वर 22. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगला चेंडू टाकला पाठीमागे निघाला वेगानं सिंगल कंप्लीट होत असताना फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे. बोलतो यार फुल टॉस आहे. टोइनला लागला चेंडू सरळ वाईडिश लॉंग ऑन मध्ये सूरज त्या ठिकाणी लॉंग ऑनला ॲज अ प्रोटेक्शन आउटफिल्डमध्ये फक्त सिंगल लेगच्या मदतीनं टोटल ही जाऊन पोहोचलेली आहे 24 वर 24 ऑन स्कोर कार्ड. बोलतो यार फुल टॉस सरळ खेळतात. पहिली सिंगल तर वेगानं कंप्लीट केले. सेकंडचा कॉल आहे रनआउटची चान्स डायरेक्ट थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण या ठिकाणी होतात. 2च्या मदतीनं टीमची धाव संख्या ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 26 वरती. 2 षटकांचा खेळ इथून अटपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर. दोन ओव्हरमध्ये धावा बांधल्या 26. वेगवान टाकलाय चेंडू लेग बिफोर द विकेट साठी अपील करण्यात आलेली आहे. फलंदाज बाद पंचांना घोषित केलेला फर्स्ट विकेट डाऊन.
थँक्यू डीजे अक्षय. आज संपूर्ण दिवसामध्ये डीजे अक्षय आपल्या समवेत जॉईन होतात. एक अप्रतिम संगीतानं सुरुवात. तिसरं षटक प्रगतीपथावरती विकेट मैदानाच्या बाहेर बबलूच्या स्वरूपामध्ये. वेगवान टाकलेल्या चेंडू शरीरापासून दूर वाईट बॉल कॉल केलेला. एक्स्ट्रा रन मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 27. सेकंड मॅच शेलू बनाम दामत या दोन टीम मध्ये पुढील लढत. फुल टॉस आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक नाही थांबणारे चेंडू. आउटफील्ड फास्ट आहे. एक टप्पा घेत सीमा पार. धावा 4 चौकार. ची शक्यता खेळाडू पोचलेले आहेत. पकडली कॅच. फलंदाज बाद. सेकंड विकेट डाऊन. टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 31 या धावसंख्येवरती. 31ला दुसरा धक्का इथून बसलेला. नवीन फलंदाज हर्षळ आता मैदानाच्या आतमध्ये. चला अधिकचा टाइम घेऊ नका. बॉलिंग करतात बबलू ओव्हर नंबर 3 मध्ये. फुलटॉस टर्न करतात ऑन साईडला. डीप मध्ये प्रोटेक्शन मनोज. एक सिंगल कंप्लीट. फक्त एक रन. चांगली फिल्डिंग डीप मध्ये मनोजच्या वतीनं. फक्त एक सिंगल. एकच्या मदतीनं 32 बनलेला 32. वेगवान टाकला चेंडू. इनफिल्ड मध्ये कव्हर्सला चाललाय चेंडू. एक रन या चेंडूवरती पूर्ण होत्या. फक्त सिंगल. एकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वर 33. अंतिम चेंडू आता बाकी आहे 33. हो वेगवान टाकलेला. एज अँड टेकन. चांगली कॅच सूरजच्या वतीने ॲज अ विकेट किपर. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का तिसरा लागलेला कलम टीमला 33ला. 3 गडी बाद.
36 झालं. 36 3 आल्यात फक्त या ओव्हरमध्ये. 33 होत्या 3 ओव्हरमध्ये. चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. अंतिम 2 चेंडू बाकी राहतात. लॉफ्ट करतात. स्लाइडली ओव्हर पिच. त्याला लॉफ्ट करत असताना फटका सीमा पार चाललेला षटकार. चाळीस 42 ऑफ ट्रॅकर. चान्स होती झेलची. बबलूनं प्रयत्न चांगले केले. एक सिंगल या बॉलवरती मिळते. ओव्हर कंप्लीट होत आहेत. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 4 ओव्हरमध्ये संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली 43. 3 चेंडूंचा षटक. आता अंतिम षटक तुम्हाला फेकावं लागणार आहे, याची पण नोंद घ्या. तीन चेंडूंचा षटक तुम्हाला फेकायचे, याची आपण नोंद घ्या. धावत संख्या झालेली आहे आतापर्यंत 43. आम्ही शेलू वर्सेस दामत या दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत, आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हा. चला फिल्डिंग लावून घ्या. सूरज झोमटे अँड कंपनी फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहतात दोन्ही संघ अनुपस्थित असल्या कारणासह दोन्ही संघाला 3 चेंडूंची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. बोलो ते यार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पूल करतात. शॉट ऑफ गुड लेंथ. लवकर पिक केलं. सिक्सर. षटकार आलाय. 6च्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 49 या धावत संख्येवरती. हाफ ट्रॅकर मनोजच्या वतीनं. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑफ लेंथ. शेलू टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. दामट टीमचे कॅप्टन आपल्या रिक्वेस्टेड टॉस साठी उपस्थित व्हा. ऑन साइडला टर्न करता चेंडू. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला थोडासा लेझी झालेला थ्रो. 2 धावा या बॉलवरती. टोटल 51 या धावत संख्येवरती. 51. शेवटचा बॉल आता बाकी आहे. अंतिम चेंडू. स्लाइडली ओव्हर पिच होता. चेस करण्याचा प्रयत्न. जेलची शक्यता. बबलू डाऊन द बॉल. पकडली आहे कॅच. फलंदाज बाद. 5 षटकांचा डाव इथून आटपलेला आणि पहिल्या 17 मध्ये कळम टीमनं धावा बनवल्या. ते 51 धावत संख्येचं टार्गेट इथून ठेवण्यात आलेलं आहे बडवल टीमच्या अगेन्स्ट. शेलू टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आम्ही दामट टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत, आपण टॉस करण्यासाठी या.
चला दामट टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब उपस्थित व्हा. शेलू टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला दामट टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब उपस्थित व्हा. चला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले. लगेचच आपण टॉस करूयात. टॉस बॉक्स मध्ये बॉल तयार. सूरज आहेत स्ट्रायकिंग एंडला. श्रीमान सागर पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉस करत आहोत. दामत बनाम शेलू या दोन टीम मध्ये 5 ओव्हरची मॅच याची नोंद घ्या. लॉफ करतात. हवेच्या लाटांवरती स्वारून बॉल निघाला. सूरजचा फाटका सीमा पार. मिड विकेटला सिक्सर. दामत संघानं टॉस जिंकून डिसिजन. नो बॉल हा पंचांना घोषित केलेला बिमर. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू आपण ठेवलेला. फिल्डिंग टीमच्या वतीनं रेफर करण्यात आलेला. इट्स अ नो बॉल. एक एक रिव्ह्यू उपलब्ध करून दिला होता. तोच रिव्ह्यू इथे गमावलेला. फ्री हिट आहे याची आपण आवर्जून नोंद घ्या. राऊंड द स्टम्प्स. हो आडव्या बॅटने कडवा फटका. नाही थांबणारा चेंडू. पॉवर प्ले सुरू आहे. सूरज फायदा उचलत असताना स्क्वेअर लेगला चौकार.
आतापर्यंत 12 धावा धावा पुस्तकावरती 2 चेंडूंमध्ये 12. सूरज चांगल्या फॉर्म मध्ये. ओ सरळ उडवला लॉंग ऑनला. प्रयत्न चांगले होते त्यांच्या हाताला चटका लागून सीमा पार निघालाय चेंडू. सिक्सर. जाऊन पोहोचलेली ती 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड. दामतच्या नाईट स्पर्धेमध्ये सूरज बरसला होता. वन साइडेड बॅटिंग. आता फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला सिंगल. फुल टॉस होता. चांगल्यारीत्या कन्वर्ट करू शकला असं कदाचित. एक सिंगल या बॉलवरती. टोटल जाऊन पोहोचलेले ते 19. 19 ऑन स्कोर कार्ड. 52चं टार्गेट. बॉल तयार. ओ लॉफ करतात. आता बबलूचा फटका. आधी सूरजला एन्जॉय केला, आता बबलूचा आलेला भव्य षटकार. जवळपास अर्धा पल्ला एकच षटकामध्ये कव्हर केलेला. सूरज आणि बबलू आघाडीची जोडी. हावी ठरतात ऋतिकवर. हो यॉर्कर कदाचित पुढे टाकला. लाऊड अपील होती. थाय पॅडवरती चेंडू ब्रश होत असताना. ओव्हर कंप्लीट. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कॅपिटलाइज करत असताना पहिल्या षटकाला पहिल्या ओव्हरमध्ये धावा वसूल केल्यात. बडवल टीमनं 52 चेस करत असताना बिनगडी बाद 25. टॉस झालेला आहे आणि त्याचबरोबर पुढील मॅचचा बडवल चला चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा प्लीज. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. 25 झालेला आहे. आता आणखीन 27 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. पंचवीस धावा पुस्तकावरती. दुसरं षटक सेकंड ओव्हरमध्ये बॉलर प्रेम आलेत. प्रेमला आता प्रेमाने गोलंदाजी करावी लागेल कारण धावा पहिल्या ओव्हरमध्ये 25 वसूल केलेलं. सूरजने ज्याप्रमाणे बॅटिंग दामच्या रजनी स्पर्धेमध्ये केली होती, बबलूने ज्याप्रमाणे सुरुवात करून दिली होती, तशीच विध्वंसक सुरुवात या पहिल्या षटकामध्ये होत असताना आतापर्यंत 25. दुसरं षटक प्रेम वेगवान टाकलेला. समोर सापडला. सूरज लॉफ्ट करत असताना आडवा पाटणं कडवा प्रहार. सरळ बॉल तयार. ओ हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स झाला. वाईट बॉल. पंच इशारा करत असताना एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टोटल 32.
धावसंख्या आतापर्यंत 32 वरती 32 सेकंडवर प्रेम. आडवा पाटणं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेतून निघाला. डीपमध्ये प्रोटेक्शन. सेकंडचा कॉल. एक सिंगल तर कंप्लीट केले. राजा कदाचित डीपमध्ये फिल्डिंग करत असताना 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने 34 वरती 34 ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी आणखीन आपण पाहतोय 18 धावसंख्येची इथून गरज. अठरा धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ऑफ ट्रॅकर नाही थारा देणार सूरज अशा चेंडूंना. सरळ पाठवलं सीमा पार चेंडू. षटकार. चाळीस धावा पुस्तकावरती आतापर्यंत लागलेल्या 9 चेंडूंमध्ये बडवल संघानं 40 कुठून काढलेल्या आहेत. विजयासाठी आणखीन 12 करायच्यात. 52चं मोठं टार्गेट. असं वाटलं की कदाचित शेवटपर्यंत मॅच जाईल, परंतु ज्याप्रमाणे बॅटिंग सूरजने केलेली आहे. आणखीन एकदा आता एक्स्ट्रा कव्हरचा रिजन निवडलेला आहे. पहिली तर वेगानं कंप्लीट केले. कॉल सेकंडचा. खेळाडू चेस करतात डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग होत असताना चेंडूवरती 2 धावा टोटल जाऊन पोहोचलेली आता 42 वर 42. विजयासाठी आणखीन 10. चला दामत संघ आपला डिसिजन कळवा. बॅटिंगचा निर्णय घेतलेला दामत संघानं. फिल्डिंग करावी लागणारी शेलू टीम. बॉल तयार. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. थोडासा वेगाने टाकला चेंडू. डॉट बॉल इथून फेकत असताना बॉलर प्रेम. शेवटचा चेंडू आता बाकी राहतो. अंतिम चेंडू. 42 झालेत. विजयासाठी आणखीन 10. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बीट झालेत बॅटर. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांचा खेळ इथून पूर्ण. तर 2 ओव्हरमध्ये 42 बनवलेल्या आहेत. विजयासाठी 15 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 15 मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. पंधरा चेंडूंमध्ये 10 ची गरज आहे. तिसरं षटक. बॉलिंग मार्कवर राहुल आले. तो ओव्हर नंबर 3 मध्ये. बॅकफुटला जात सहजतेने टर्न केलं. फाईन लेगला फटका चाललाय बबलूचा. चौकार. चौदा चेंडूंमध्ये 6. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. गुड कॅच. चांगली झेल या ठिकाणी पकडलेली आहे. फलंदाज इथून बाद.
वैभव मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. 1 रन मिळते या बॉलवरती. टोटल ही धावण पोहोचलेली ती 47 वरती. विजयासाठी आणखीन 5 धावींची आवश्यकता. हवे ते चेंडू गोलंदाज पोचतात. डाऊन द बॉल व कॅच ड्रॉप. 48 विजयासाठी आणखीन 4. वरती धावसंख्या. उर्वरित 4 धावसंख्येची आता गरज आहे. आणि निघाला चेंडू. वाईट बॉल. नो बॉल पंचांना कॉल केलेला आणि बॉल चाललेला सरळ सीमा पार. विजय चौकार आलेला. सामना इथून जिंकलेला बडवळ संघानं अभिनंदन टीम बडवळ. हार्ड लक टीम कळम. आपण चांगला प्रामाणिक खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला त्याबद्दल आपले सुद्धा विशेष मनपूर्वक आभार. चला फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब. 12 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येची नॉट आउट पारी खेळून मैदानाच्या बाहेर परततोय. 12 चेंडूंमध्ये 34 बनवल्यात सूरजनं आणि सूरज ठरलेला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला शेलू संघ फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला शेलू संघ आपण ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या.